बोल मधुरा. हॅलो दी. दी अगं आपल्या घरी इन्कम टॅक्सची रेड पडली अगं. काय? अगं पण हे सगळं कसं काय? माहित नाही असं कसं झालं अचानक पण. एक मिनिट मी मी बोलते बाबांशी. मी करते त्यांना फोन. नाही अगं दी कोणाचेच फोन लागत नाहीये, सगळ्यांचे फोन बंद आहेत. अगं ते इन्कम टॅक्स वाले इतकी कसून चौकशी करतायत ना, त्यांनी सगळ्यांचे फोन बंद करून ठेवलेत. मला ऍक्च्युली आता त्या गणाचा फोन आला होता पण आता त्याचाही फोन बंद लागतोय. हे बघ मला तू थोडी शांत हो आधी. मी बाबांना फोन करण्याचा प्रयत्न करते. बघू कॉन्टॅक्ट झाला तर. आता काय होईल ग? बाबा तिकडे खूप टेन्शन मध्ये असतील ना. मला पण खूप टेन्शन आलंय ग. कसं होईल आता? हे बघ तू टेन्शन घेऊ नकोस. मी आधी बाबांशी बोलते प्लीज. रडू नकोस. बाय. सगळे फोन बंद. घराची इंच नींच कडक तपासणी चालू आहे त्या सरनायकाची. बेस्ट बेस्ट. तांबडे बाबा खुश होणार तुमच्यावर. तांबडे बाबा तुम्हाला योग्य ते फळ देणार. खोकर आता बघा त्या सरनायकाची पळता भुई थोडी रडता अश्रूचा पूर अशीच अवस्था करून सोडतो. बेस्ट 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 बेस्ट. तल्लक बुद्धी आहे तुमची, अशी तल्लक ठेवा. तर म्हणतात ता कळतं तुम्हाला, बुद्धी अशीच ठेवा. आता तुमची कृपा यात सगळं आलं. कृपा कृपा कर. कम कम कम. स्टँड. इट इज अ हॅपी मोमेंट. सेलिब्रेशन. डान्स. बस. अत्यानंद नाही पाहिजे. अत्यानंद वाईट वाईट. ढोळकर आमच्या ऑफिसात येऊन आमचा गळा पकडला. त्याचा काय परिणाम झाला आठवतंय ना? आता तुझ्या म्हातारीनं ऑफिसमध्ये येऊन माझ्या थोबाडीत मारली. त्याचा हिसाब करावा लागेलच ना. त्यात तुम्ही तुमच्या घरात आमचा अपमान केला. त्याचा बी हिसाब करावा लागणच ना. लागणच. रिव्हेंज मस्ट. तांबडे बाबाला काय उत्तर द्यायचं? आमच्या बाबाला काय वाटत? नाही तुमच्या अख्ख्या मुधोळकर खानदानाचं थोबाड फोडून टाकलं ना. बाबाचं भक्त नाही सांगणार नानावळकर. लवकरच भेटू उदळकर. रिव्हेंज. बघ असं घाबरून जाण्यासारखं काही नाही. पोटामध्ये मळमळ वगैरे होतच राहणार. तू जरा लवंग दाताखाली ठेव. 10 मिनिटात बरं वाटेल. तू पडतेस का? मी नाही नको. काही टेन्शन घेऊ नकोस. हे मळमळ
डोकं दुखणं, ह्या सगळ्या गोष्टी या दिवसामध्ये होतच राहतात. जसे दिवस जातील तशी आणखीन काळजी घ्यावी लागेल आपल्याला. पण असं टेन्शन घेण्यासारखं काही नाही. टेन्शन त्याचं नाही आई, पण मला काय जरा आणखीन कुठे दुखतंय का? तसं नाही आई, पण मला खूप अस्वस्थ वाटतंय. असं वाटतंय खूप मोठं संकट येणार आहे आपल्या पुढे. हे बघ, हे असले विचार डोक्यातून काढून टाक. आणि काहीच काळजीचं कारण नाहीये. सगळं व्यवस्थित होईल. आम्ही आहोत ना सगळे. आई, काय झालं? नाही, मंजिरीला जरा बरं वाटत नव्हतं म्हणून बसले. बरं वाटत नव्हतं? म्हणजे काही विशेष नाहीये. जरा तिला मळमळत होतं, डोकं दुखत होतं. एकटीच रूम मध्ये रडत बसली होती. मी सहज म्हणून बघायला आले तेव्हा कळलं मला. पण मग डॉक्टर? काही गरज नाही. म्हणजे एवढ्या तेवढ्या गोष्टींसाठी डॉक्टरांना बोलवायची काही गरज नाही. थोड्या वेळात बरं वाटेल तिला. आणि यापुढे जर असं काही झालं तर एकटं रूम मध्ये रडत बसण्यापेक्षा कोणाला तरी सोबतीला बोलवून घ्यायचा. येते. मला बाबांना भेटायचंय. मंजिरी, नेमकं काय झालंय? बाबा, आमच्या घरी तिकडे इन्कम टॅक्सची रेड पडली. काय? मी केव्हापासून बाबांना फोन करते, काकांचा फोन लावण्याचा प्रयत्न करते, घरचा फोन, सगळे फोन बंद आहेत. प्लीज प्लीज काहीतरी करा. मला बाबांना भेटायचंय. प्लीज प्लीज. मंजिरी, प्लीज, हे बघ, तू रडू नकोस. मी फोन करतो घरी, आणि जर नाही लागला फोन तर मी स्वतः जाईन पुण्याला ताबडतोब. रडू नकोस. मधुरा, तुला कळतंय तू काय केलंस याचं? हा, तुला काय गरज होती वहिनींना सगळं कळवायची? आधीच काय परिस्थिती आहे, त्यात हे सगळं सांगून तू त्यांना किती टेन्शन दिलंयस. कल्पना आहे तुला त्याची? आय एम सॉरी ना रे विहंग. मला कळतंय की माझ्याकडनं चूक झाली ते, पण मी तरी काय करू रे. माझी जुनी सवय ना, कुठलीही अडचण आली की लगेच जाऊन दीला फोन करायचा. मला जसा फोन आला ना तसं मी दीला फोन करून सांगितलं की आपल्या पुण्याच्या घरी इन्कम टॅक्सची रेड पडली आहे म्हणून. अगं, पण तू आधी मला फोन करून कळवायचंस ना. मी बोललो असतो बाबांशी. माझ्याही काही ओळखी आहेत पुण्यात, त्या वापरता आल्या सगळे बघितलं असतं ना. आणि अगदीच काही झालं नसतं तर मी सत्यजितला सांगितलं असतं, त्याने त्याच्या काही ओळखी वापरल्या असत्या. तू आधीच सगळं वहिनींना सांगून टाकतोस. आय एम सॉरी ना विहंग. मी सॉरी म्हणाले ना रे. म्हणजे आता आपण यावर काही सोल्युशन निघतंय का ते बघूयात ना. नाही म्हणजे आता मला कळतंय की ही चूक सुधारताही येणार नाही. काय चाललंय नक्की काही कळायला मार्ग नाही. ही प्रिया अशी का वागतीये? नक्कीच तिच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे, खूप मोठं आणि खूप भयंकर. मला असं स्वस्थ बसून नाही चालणार, पण काहीतरी करायलाच हवं. झोपली नाहीस? काय झालं? एक असतो ए, एक असतो बी, एक असतो एक्स. बी एचा खूप तिरस्कार करत असतो, पण एक्स त्या दोन्हीतला कॉमन फॅक्टर आहे. एच्या हातून नकळत अशी गोष्ट घडली आहे की एक्स आता एच्या खूप जवळ जाणार आहे.
बीला खरं तर हे बघवत नाहीये, पण अचानक बी ए ची खूप काळजी घ्यायला लागलाय. याच्यामुळे बी एक्सच्या जवळ जाण्याची शक्यता वाढली. ए मात्र हे सगळं कौतुकानेच बघतोय. काय चाललंय कळत नाहीये. तुला कळतंय काय? तुझ्या समोर फोन लावला मी बाबांना. ते म्हणतायत काळजीचं काही कारण नाही, ते हँडल करतील. प्लीज आता आराम कर मंजिरी. नाही हो, मला खूप भीती वाटते. हे बघ मंजिरी, तू नको या सगळ्या गोष्टींचा विचार करूस. हे बघ, खूप उशीर झालाय, झोप आता. विचार करू नको म्हटलं तरी विचार थांबत नाहीत ना. दरवेळी वाटतं की आता सगळं छान होतंय, सगळं ठीक होतंय, पण प्रत्येक वेळी कुठलं ना कुठलं नवीन संकट समोर उभं राहतं. मंजिरी प्लीज झोप आता, आराम कर. प्लीज. प्लीज माझ्यासाठी एक करा. तुम्ही थोडा वेळ बसा माझ्यासोबत. मला माहितीये ही जवळीक मागण्याचा हक्क नाहीये मला, पण प्लीज माझ्यावर उपकार म्हणून प्लीज. तुम्ही माझ्या सोबत असलात ना की खूप सुरक्षित वाटतं मला. असं वाटतं माझ्यावर आता कुठलंच संकट येणार नाही. प्रिया, ए प्रिया. हे काय डोकं पिकं फिरलंय वाटतं तुझं. नेत्रा ही माझी रूम आहे, रेस्टॉरंट नाहीये येऊन ज्यूस पीत बसायला. या मला माहितीये ही तुझी रूम आहे, म्हणूनच मी हा ज्यूस तुझ्यासाठी घेऊन आली आहे, मॅचिंग तुझ्या साडीला. माझ्यासाठी? म्हणलं तू एवढं डाएट वगैरे करतेयस, तुला जास्ती कष्ट नको पडायला. इथून उठायचं, किचन मध्ये जायचं, ग्लासमध्ये ज्यूस ओतून घ्यायचा, खूप कष्ट होतात ग. म्हणून म्हणलं आपणच घेऊन जावा ज्यूस तुझ्यासाठी. ये ना. आणि ही सुबुद्धी आज कशी काय झाली? खरं सांगू का प्रिया, मला पटलं तुझं. तू ना खूप खरी मुलगी आहेस.
आईशिवाय जगण्याचं दुःख तूही भोगलंच आहेस ना. अशाही परिस्थितीत तू तुझं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी किती झगडतीयस ग. हे सगळं बघून वाटलं मंजिरी सारख्या बावळट मुलीला माझी मोठी जाऊ म्हणून मिरवण्यापेक्षा तू काय वाईट. तू असशील तर आयुष्य जरा इंटरेस्टिंग होईल नाही. एक गोष्ट आहे नीतू, एकदा ना एका कावळ्याच्या तोंडात असलेला मांसाचा तुकडा एका कोल्ह्याला हवा होता, म्हणून त्यांनी त्याच्या गाण्याची खूप स्तुती केली. त्याला गायला लावलं आणि कावळा बिचारा खुश होऊन गायला. मग त्याच्या तोंडातल्या तुकड्याचं काय झालं असेल हे तुला माहितीच आहे. म्हणजे तूही ऐकली असशील ना ही गोष्ट. का जेलमध्ये असलेल्या तुझ्या वडिलांना माहिती नव्हती. प्रिया, उगाच काही उदाहरणं द्यायची म्हणून स्वतःला कशाला कावळा म्हणून घेतेस. अगं तू तर मोत्याचा पदर घेऊन फिरणारा राजहंस आहेस ना या घरातला. आणि या राजहंसाकडे या याचकाचं काय काम आहे ब्रादर, काय डाव आहे हे माझ्या लक्षात येत नाही अजून. डाव कसला प्रिया त्या. प्रिया मी तुला सांगितलं ना, तू मला पटलीस, खरी वाटलीस म्हणून आले तुझ्याकडे. आणि झालं गेलं विसरून एकमेकींबरोबर पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्या इतक्या समजूतदार आपण दोघेही आहोत नाही का. आणि नेत्रा, तूच होतीस ना ती जी काही दिवसांपूर्वी माझ्या समजूतदारपणाचे धिंडवडे काढत होती. चुकलं माझं. हं? काही दिवसांपूर्वी ना. आता आता तू किती बदलली आहेस. मंजिरी वहिनींची किती प्रेमाने वागत होतीस. मग विचार आला मनात की तू जर एवढी बदलू शकतेस, म्हणजे ज्या मंजिरी वहिनींमुळे तुझ्या आयुष्याचं मातेरं झालं त्यांच्याशीही जर तू चांगली वागू शकतेस तर तू नक्की मनाने चांगली मुलगी असेल. मग म्हणलं आपणही बदलूया, मैत्री करूया तुझ्याशी. सो प्रिया, व्हॉट्स इट, फ्रेंड्स? आजच सकाळी एक पाटी वाचली. खिसे कापणाऱ्यांपासून सावध राहा. हात मिळवून खिसे कापायची टेक्निक खूप जुनी झाली नेत्रा. निघ आता, झोप येते मला. सो गुड नाईट अँड गेट आउट. हॅलो. मिस्टर मुधोळकर, मिसेस मुधोळकर आज चेकअपसाठी आल्या होत्या. हो. हे बघा, मला तुम्हाला कुठल्याही खोट्या भ्रमात ठेवायचं नाही. म्हणजे त्यांना या प्रेग्नन्सी दरम्यान जपावं लागणार आहे. इट इज नॉट गोइंग टू बी अन इझी प्रेग्नन्सी. पण डॉक्टर म्हणजे नेमकं झालंय काय? हे बघा, मिसेस मुधोळकरांची प्रकृतीच मुळात नाजूक आहे. त्यात त्यांना लो बीपीचा त्रास आहे. आणखीन काही त्रास उद्भवू नये म्हणून त्यांना जपावं लागणार आहे. त्यांना कुठल्याही प्रकारे कोणताही मानसिक त्रास होणार नाही याची प्लीज काळजी घ्या. नाहीतर आपल्या सगळ्यांना कोणत्या सिच्युएशनला सामोरं जावं लागेल सांगता येत नाही. तुम्हाला समजतंय ना मी काय म्हणते ते? हो. मी काळजी घेईन. ठीक आहे. काहीही मदत लागली तर सांगा. थँक्स. ठेवते फोन.